हॅलो, मी कीर्ती रंगदिवे, 11वीच्या वर्गातील विद्यार्थिनी. आज आपण पाहणार आहोत पोलार कोऑर्डिनेट्स. ही एक कोऑर्डिनेट सिस्टम आहे. हा पॉइंट पी, त्याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय आहे आणि त्याचेच पोलर कोऑर्डिनेट आर आणि थिटा. आपल्याला एक्स दिलेला आहे आणि वाय दिलेला आहे. याच्यावरून आपण बाय पायथागोरस थेरम आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याच्यावरून आपल्याला आर ची व्हॅल्यू मिळते. म्हणजेच आर इज इक्वल टू इन रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आकृतीवरून आपण tan थिटा फाइंड करू शकतो. म्हणजेच अपोजिट आपण ऍडजस्टंट y अपॉन एक्स, त्याच्यावरून आपल्याला थिटाची व्हॅल्यू मिळते tan इनवर्स ऑफ y अपॉन एक्स. फॉर एक्झाम्पल आपल्याला एक्स आणि वाय दिलेला आहे, त्याच्यावरून आपण आर फाइंड करू शकतो. आर म्हणजेच आर इज इक्वल टू इन रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स आणि वाय आपल्याला दिलेला आहे. 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, याचीच ऍडिशन आपल्याला मिळते रूट 25 आणि 25चा स्क्वेअर रूट 5. याच्यावरून आपल्याला आर ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आताच आपण बघितलं थिटा म्हणजे थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स, म्हणजेच tan इनवर्स ऑफ 4/3. एक्स आणि वाय ज्या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहे त्याच पॉइंटचे पोलर कोऑर्डिनेट आर आणि थिटा आपल्याला 5, tan थिटा tan इनवर्स ऑफ 4/3 मिळालेला आहे. पद्धतीने आपण कोणत्याही पॉइंटचे पोलर कोऑर्डिनेट फाइंड करू शकतो. थँक्यू.